नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावती व माध्यमिक मुख्याध्यापक संघ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित न्यास प्रश्नांचा सराव या उपक्रमामध्ये मी दीपक चांदुरे, अधिव्याख्याता, डाएट अमरावती, आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण अर्थात नॅशनल अचिव्हमेंट सर्वे, ज्याला न्यास या नावाने सुपरिचित आहे, हे सर्वेक्षण राष्ट्रीय स्तरावरून केलं जातं. हे सर्वेक्षण प्रामुख्याने इयत्ता 3री, 5वी, 8वी व 10वी या इयत्तांकरिता आयोजित केलं जातं. यादृच्छिक पद्धतीने अर्थात रँडम पद्धतीने काही शाळांची आणि शाळेतील विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यातील प्रश्नांची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण असते. त्याचप्रमाणे उत्तर लिहिण्याची पद्धत ही सुद्धा थोडी वेगळी आहे. म्हणूनच प्रश्नांचा व उत्तर नोंदविण्याचा सराव, परिचय व्हावा याकरिता सराव प्रश्नसंच व त्याचे विश्लेषणात्मक यूट्यूब सेशन हा एक प्रयत्न आहे. सामाजिक शास्त्र विषयाच्या संदर्भाने बोलायचं झाल्यास इयत्ता 8वी करिता 20 अध्ययन निष्पत्तीवर आधारित 30 प्रश्नांचा समावेश येणाऱ्या न्यासमध्ये करण्यात येणार आहे. इयत्ता 8वी करिता एकूण 4 सेट असतील, 4 प्रश्नसंच असतील. त्यातील प्रश्नसंच क्रमांक 2 आणि प्रश्नसंच क्रमांक 4 यामध्ये सामाजिक शास्त्र विषयाचा समावेश झालेला असेल. हे सर्वेक्षण 12 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे. ही झाली न्यासबद्दलची माहिती. आता आपण न्यासमध्ये उत्तर नोंदवण्याची जी पद्धत आहे या पद्धतीला बारकाईने समजून घेऊ. कारण आपल्याला शाळेमध्ये रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा या पद्धतीचे वस्तुनिष्ठ प्रश्न, त्यानंतर लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्न हे लिहिण्याचे व त्यांचे उत्तर देण्याचा सराव असतो. मात्र न्यासमध्ये या पद्धतीने उत्तरं लिहायची नसतात, तर OMR शीट आणि त्यावर उत्तरे नोंदवायची असतात. चला तर मग OMR शीट आणि उत्तर नोंदवण्याची पद्धतीला आपण समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्क्रीनवर पाहत आहात हा आहे OMR उत्तरपत्रिकेचा एक नमुना. या ठिकाणी प्रश्न क्रमांक दिलेले असतील आणि प्रत्येक प्रश्न क्रमांकासमोर 1, 2, 3, 4 याप्रमाणे अंक असतील. हे 4 अंक त्या प्रश्नाचे 4 पर्याय दर्शवितात. आपण प्रश्न समजपूर्वक वाचून त्यानंतर योग्य उत्तर निवडावे आणि जे उत्तर असेल, जो पर्याय असेल, त्या क्रमांकाचा पर्याय OMR शीटवर आपल्याला नोंदवायचा आहे. जितके प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असतील तितके प्रश्नसंख्या व प्रत्येक प्रश्नासमोर या पद्धतीने 4 पर्याय दिलेले असतील. OMR शीटवर उत्तर नोंदवण्यासाठी काही सर्वसामान्य सूचना असतात, त्या याप्रमाणे आहेत. योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ छायांकित करण्यासाठी फक्त निळा किंवा काळा बॉलपॉईंट पेन वापरावा. अर्थात आपल्याला उत्तर नोंदवण्यासाठी केवळ निळा, ब्ल्यू किंवा ब्लॅक अर्थात काळा बॉलपॉईंट पेन वापरायचा आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 1, 2, 3 आणि 4 असे 4 पर्याय आहेत. त्यापैकी फक्त एकच उत्तर बरोबर आहे. अर्थात एकापेक्षा अधिक उत्तरांना, अधिक पर्यायांना आपण छायांकित करू शकत नाही. चाचणी OMR शीटवर बरोबर उत्तर खालीलप्रमाणे छायांकित करावे. मित्रांनो, कृपया हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्यावा. प्रश्नाच्या पुढे दिलेल्या 4 पर्यायांपैकी योग्य पद्धत या ठिकाणी दाखवलेली आहे. यामध्ये ज्याप्रमाणे
2 हे उत्तर संबंधित विद्यार्थ्याला नोंदवायचे होते, तर त्यांनी 2 हा क्रमांक आणि त्याचा गोल पूर्णतः काळा अर्थात छायांकित केलेला आहे. OMR शीटवर एकदा उत्तर छायांकित केल्यानंतर तुम्हाला ते बदलण्याची परवानगी नाही. अर्थात या ठिकाणी 2 उत्तर जर नोंदविलं असेल आणि कालांतराने आपल्याला ते उत्तर बदलून 3 किंवा 4 किंवा 1 या पद्धतीने बदलवायचं असेल तर तसे करता येणार नाही. एकदा नोंदवलेले उत्तर हे अंतिम असेल. मोठ्या प्रमाणावर चुका केल्या जातात. उत्तर नोंदविण्यासाठी या पद्धतींच्या वेगवेगळे पर्याय विद्यार्थी वापरताना दिसून येतात. योग्य उत्तराच्या गोलामध्ये क्रमांकाला क्रॉस करणे किंवा राईट टिक मार्क करणे किंवा गोलामध्ये छोटा गोल छायांकित करणे किंवा अर्धवट छायांकित करणे, ह्या चुका मोठ्या प्रमाणावर केलेल्या दिसून येतात. या कुठलीही चूक न करता योग्य पद्धत ही आता आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे. ती याप्रमाणे योग्य पर्यायाला पूर्णतः छायांकित करायचं आहे. अशा पद्धतीने आपण प्रश्न वाचून समजून घ्यावा आणि पर्यायाच्या योग्य क्रमांकाला छायांकित करायचं आहे. या ठिकाणी ह्या सूचना मी उत्तरपत्रिकेच्या नमुन्याच्या वर दाखवलेल्या आहेत. प्रत्यक्ष न्यास सर्वेक्षणाच्या वेळेस ह्या सूचना आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पृष्ठावर दिलेल्या असतील. आशा करतो की आपल्याला उत्तर नोंदविण्याची योग्य पद्धत लक्षात आली असेल. मित्रांनो, आताच आपण राष्ट्रीय संपादन सर्वेक्षणामध्ये उत्तर नोंदविण्याची पद्धती समजून घेतली आहे. आता आपण तुम्ही नुकत्याच सोडविलेल्या सामाजिक शास्त्र विषयाच्या प्रश्नसंचातील प्रत्येक प्रश्नाचा विश्लेषणात्मक विचार करणार आहोत. चला वही आणि पेन सोबत ठेवू, आवश्यक त्या नोंदी करू आणि राष्ट्रीय संपादन सर्वेक्षणामध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांच्या धर्तीवर त्यासारखे असणारे प्रश्न कशा पद्धतीने सोडवावे, त्यासाठी कसा विचार करणे अपेक्षित आहे याबद्दल विश्लेषण समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण अर्थात न्यास सराव प्रश्नसंच क्रमांक 1 इयत्ता 8वी विषय सामाजिक शास्त्र याचे प्रश्ननिहाय विश्लेषण आता आपण पाहणार आहोत. या प्रश्नसंचामध्ये एकूण 15 प्रश्ने होती आणि ही 15 प्रश्न सोडवण्यासाठी आपणास 30 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. अर्थात सरासरी प्रत्येक प्रश्नाला 2 मिनिटे इतका वेळ उपलब्ध होता. प्रश्न क्रमांक 1, दिलेल्या भारताच्या नकाशाचे निरीक्षण करा. त्या ठिकाणी भारताचा एक नकाशा दिलेला आहे आणि या नकाशामध्ये काही क्षेत्र हे छायांकित केलेले आहे. प्रश्न विचारण्यात आलेला आहे की छायांकित भागामध्ये कोणते पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते आणि त्याला 4 पर्याय दिलेले आहेत. या ठिकाणी नकाशा वाचन हे एक कौशल्य आहे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये कोणते पीक घेतले जाते किंवा कोणते विशिष्ट पीक कोणत्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होते याची माहिती असणे हे आशय ज्ञानाचा भाग आहे. अशा पद्धतीने कौशल्य आणि आशय ज्ञान या दोघांचीही संगम असलेला हा प्रश्न आहे. दिलेल्या भारताच्या नकाशाचे निरीक्षण करा. छायांकित भागामध्ये कोणते पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते आणि पर्याय आहेत मका, गहू, भात आणि बाजरी. यातील पर्याय क्रमांक 3 भात हे याचे बरोबर उत्तर आहे. कारण भातासाठी आवश्यक असणारे विशिष्ट उष्णतामान, त्यासाठी आवश्यक पर्जन्यमान, ही आदर्श स्थिती आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भातासाठी अर्थात तांदूळ याची शेती करण्यासाठी गाळाची माती आवश्यक असते, त्याला
चिकणमाती असे सुद्धा म्हणतात. या ठिकाणी नकाशामध्ये जो छायांकित भाग आहे या पूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळाची माती दिसून येते, कारण यामध्ये गंगा नदीचे खोरे, ब्रह्मपुत्रेचे खोरे, गोदावरीचे खोरे या पद्धतीने भारतातील महत्त्वाच्या नद्यांचे खोरे असलेला हा भाग आहे. प्रामुख्याने या भागातील मृदेच्या या वैशिष्ट्यामुळे भात हे या भागातील प्रमुख अन्न आहे आणि त्यामुळे या पहिल्या प्रश्नाचे उत्तर भात ही योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. तुम्ही वर्गात असताना भूकंप झाला, अशा वेळी स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही कोणती कृती त्वरित करणार? यातील त्वरित हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे इतरांना मदतीला बोलवणे. पर्याय क्रमांक 2 शिक्षकांच्या सूचनांची वाट पाहणे. पर्याय क्रमांक 3 जिथे असाल तिथेच खाली बसणे. आणि पर्याय क्रमांक 4 डोक्याचे संरक्षण करण्यासाठी डोक्यावर आच्छादन घेणे. मित्रांनो, आपण भूकंपाची कारणे, भूकंप केंद्र, भूकंपाचे मापन आणि भूकंपाच्या परिस्थितीमध्ये करावयाची उपाययोजना आणि तात्काळ करावयाच्या बाबी ह्या बाबी शिकलेलो आहोत. त्या माध्यमातून आपण सहजतेने या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो की पर्याय क्रमांक 4 डोक्याचे संरक्षण करण्यासाठी डोक्यावर आच्छादन घेणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे. या पर्यायापर्यंत पोहोचण्यासाठी अन्य काही मार्ग आहेत. हिंदीतली एक म्हण आहे, सर सलामत तो पगडी हजार. या म्हणीच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनासाठी डोक्याचे महत्त्व स्पष्ट होते. किंवा हेल्मेट वापरण्याचं महत्त्व असेल, किंवा दूरचित्रवाहिनीवर भूकंपाच्या परिस्थितीमध्ये तात्काळ करावयाच्या कार्यवाहीबद्दल जागृतीच्या जाहिराती येतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. इंग्रज राजवटीत भारतातील हस्तव्यवसाय उद्योगात घसरण होण्यास खालीलपैकी कोणते कारण होते? पर्याय क्रमांक 1 ब्रिटनमधून आयात केलेला करमुक्त व स्वस्त मशीन्सद्वारे भारतात माल बनविला जात असे. पर्याय क्रमांक 2 युरोपमध्ये भारतीय माल आयात करण्यासाठी जास्त कर लावला जात असे. पर्याय क्रमांक 3 भारतातील कच्चा माल ब्रिटनमध्ये निर्यात करण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. पर्याय क्रमांक 4 भारतीय लोकांवर पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव पडला होता. आपल्याला योग्य उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या इयत्ता 8वीच्या इतिहासातील पाठ क्रमांक 3मध्ये अर्थात ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठामध्ये असणारा भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास हा पाठ्यांश मदत करू शकतो. या ठिकाणी म्हटलेलं आहे, भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर लावत होता, कर आकारत असे. या पद्धतीने सुरुवात या उतार्याची करण्यात आलेली आहे आणि खाली म्हटलेलं आहे, परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले. अर्थात युरोपामध्ये भारतीय माल आयात करण्यासाठी जास्त कर लावला जात होता आणि त्यामुळे भारतीय हस्तव्यवसाय उद्योगात घसरण होण्याचे एक ते महत्त्वाचे कारण होते. हे योग्य उत्तर आपल्याला प्राप्त होते. जरी आपल्या पुस्तकाच्या शब्दांमध्ये म्हणताना असं म्हटलेलं आहे की भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत होत असे, मात्र पर्यायांमध्ये अशीच शब्दरचना न करता युरोपमध्ये भारतीय माल आयात करण्यासाठी जास्त कर लावला जात असे अशी शब्दरचना केलेली आहे. या ठिकाणी विश्लेषणात्मक पद्धतीने विचार करून पाठ्यपुस्तकामध्ये आपण शिकलेलो आहोत की भारतीय माल निर्यात जर केला तर त्यावर कर लावला जात होता. भारतातून निर्यात झाला म्हणजेच तो युरोपमधला आयात माल आहे. हे विश्लेषणात्मक चिंतन आपण करू शकलो पाहिजे, हा यामागचा हेतू आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4 खाली दिलेल्या आकृतीमध्ये 10 अंश उत्तर व 10 अंश दक्षिण या अक्षांशादरम्यान कोणता हवामान विभाग दर्शविला आहे? या ठिकाणी
प्रश्नाखाली पृथ्वीची आकृती काढलेली आहे आणि या आकृतीमध्ये 0 अंशावर विषुववृत्त दर्शविलेलं आहे आणि या विषुववृत्ताच्या वरती आणि खाली जो भाग छायांकित केलेला आहे हा कोणता हवामान विभाग दर्शवितो असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 ध्रुवीय. हे उत्तर होऊ शकत नाही, कारण ध्रुवीय हा प्रदेश या ठिकाणी सुरू होतो, जे आता आपल्या स्क्रीनवर झूम करून दाखवलेला आहे. हा दक्षिण ध्रुवीय भाग आणि त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला हा उत्तर ध्रुवीय भाग आहे आणि छायांकित केलेला भाग हा पृथ्वीचा मध्यभाग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ध्रुवीय हे याचं उत्तर असू शकत नाही. पर्याय क्रमांक 2 विषुववृत्तीय हे योग्य उत्तर आहे, कारण 0 अंशावर जी रेषा काढलेली आहे ते विषुववृत्त दर्शविते आणि विषुववृत्ताच्या जवळ असणारा हा भाग असल्यामुळे याचे योग्य उत्तर विषुववृत्तीय हवामान विभाग असं आहे. समशीतोष्ण हवामान विभाग हा विषुववृत्तीय आणि उष्णकटिबंधीय हवामान विभागाच्या नंतर येणारा विभाग आहे. त्यामुळे 3रा क्रमांकाचे हे पर्याय योग्य नाही आणि मोसमी हवामान विभाग हा प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या संदर्भामध्ये वापरला जाणारा संकल्पना असल्यामुळे हे सुद्धा उत्तर नाही. त्यामुळे प्रश्न क्रमांक 4चे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 विषुववृत्तीय असं आहे. मित्रांनो, जेव्हा आपल्याला बहुपर्यायी प्रश्न दिलेले असतात आणि त्यामध्ये योग्य उत्तरपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग प्राप्त होत नसेल किंवा आठवत नसेल, तेव्हा इतर पर्याय वाचून त्यापैकी कोणते पर्याय लागू नाहीत, कोणते पर्याय चुकीचे आहेत हे आपण जर शोधत गेलो तर आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचण्यास आपल्याला मदत होत असते. प्रश्न क्रमांक 5 इंग्रजी राजवटीमध्ये भारतात खालीलपैकी कोणता पर्याय सामाजिक सुधारणेशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 मतदानाचे वय 21 वरून 18 असे कमी करणे. पर्याय क्रमांक 2 टपाल व्यवस्थेची सुरुवात. पर्याय क्रमांक 3 रेल्वेची स्थापना. पर्याय क्रमांक 4 सती प्रथेचे उच्चाटन. यामध्ये पर्याय क्रमांक 1 मतदानाचे वय 21 वरून 18 असे कमी करणे ही घटना 1989 या वर्षी 61वी घटना दुरुस्ती अर्थात स्वातंत्र्योत्तर कालखंडातील आहे. 2 टपाल व्यवस्थेची सुरुवात ही इंग्रज राजवटीमध्ये झाली, हे बरोबर आहे. मात्र या ठिकाणी प्रश्नामध्ये सामाजिक सुधारणेशी संबंधित हा शब्द महत्त्वाचा आहे. टपाल व्यवस्थेची सुरुवात ही संदेशवहन व्यवस्थेशी संबंधित सुधारणा आहे. पर्याय क्रमांक 3 रेल्वेची स्थापना ही सुद्धा इंग्रज राजवटीमध्ये झालेली सुधारणा आहे, मात्र ती दळणवळण क्षेत्राशी संबंधित सुधारणा आहे. आणि पर्याय क्रमांक 4 सती प्रथेचे उच्चाटन ही सामाजिक सुधारणेशी संबंधित सुधारणा असल्यामुळे प्रश्न क्रमांक 5चे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खाली दिलेल्या मातीच्या थरांच्या आकृतीचे निरीक्षण करा. या ठिकाणी विश्लेषणासाठी मी 2 आकृत्या दाखवलेल्या आहे. प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेमध्ये डाव्या हाताला असणारीच आकृती आपणास दिलेली होती आणि प्रश्न विचारलेला होता, पिकांच्या लागवडीसाठी मातीचा सर्वोत्तम थर कोणता? पर्याय बी, सी, ए आणि डी. या ठिकाणी प्रश्नामध्ये मातीचे थर दर्शविले होते ए, बी, सी आणि डी. यापैकी योग्य उत्तर कोणते, ज्यामध्ये पिकांच्या लागवडीसाठी सर्वात चांगला थर कोणता हे शोधायचं होतं. ह्या प्रश्न सोडवण्यासाठी विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून मी आपल्या मदतीला दुसरी एक आकृती घेतलेली आहे. या ठिकाणी सुद्धा ए, बी, सी, डी हे भाग दर्शविलेले आहे आणि आपण सहज निरीक्षण करू शकता की वृक्षारोपण हे वरच्या ए या थरामध्ये झालेलं आहे. अर्थात वरची मृदा
हा शीर्षमृदा असा शब्द त्याला वापरला जातो. या क्षेत्रामध्ये क्षेत्र हे वृक्ष लागवडीच्या दृष्टिकोनातून, पिकांच्या लागवडीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 6चे योग्य उत्तर आहे ए, अर्थात शीर्षमृदा. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 आहे, खाली दिलेल्या नदीच्या आकृतीचे निरीक्षण करा. या ठिकाणी एक नदीची आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये एका ठिकाणी ॲरो दाखवून, बाण दर्शवून प्रश्नार्थक चिन्ह दिलेला आपल्याला दिसून येते आणि त्याखाली प्रश्न विचारलेला आहे. आकृतीतील प्रश्नचिन्हाने दर्शविलेला भाग ओळखा. अर्थात नदीचा हा कोणता भाग आहे हे ओळखायचे आहे. याला आपल्याला पर्याय दिलेले आहेत: नालाकृती सरोवर, त्रिभुज प्रदेश, धबधबा आणि वळण. मित्रांनो, सर्वप्रथम नालाकृती सरोवर ही संकल्पना थोडक्यात समजून घेऊ. या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर जी आकृती दिसत आहे ती नालाकृती सरोवराच्या निर्मितीची प्रक्रिया आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणी नदी वळण घेऊन जात असते आणि तिथे अपक्षरण आणि निक्षेपण या क्रियेचा प्रभाव पडल्यामुळे कालांतराने त्या ठिकाणी एक सरोवर तयार होतं. जो नदीचा मूळ प्रवाह असतो तिथे एक सरोवर तयार होतं आणि नदी सरळ प्रवाह, नियमित प्रवाह तिचा सुरू राहतो. त्यामुळे हे सरोवर नदीपासून थोडं अलिप्त तयार होतं आणि अशा या सरोवराला नालाकृती सरोवर असे म्हटलं जातं. या ठिकाणी आकृतीमध्ये हे नालाकृती सरोवर दर्शविलेलं आहे. मात्र आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह त्या ठिकाणी नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 नालाकृती सरोवर हे नाही. त्यानंतर त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश हे प्रामुख्याने नदी ज्या ठिकाणी समुद्राला संगम होतो, नदीचा समुद्राशी संगम होतो त्या ठिकाणी तयार होणारा भाग असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचे उत्तर नाही. आपल्या सगळ्यांना सुपरिचित असणारी संकल्पना आहे धबधबा. जेव्हा नदीचा प्रवाह हा उंचावरून खाली पडतो तेव्हा त्याला धबधबा असं म्हणतात आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे सुद्धा योग्य उत्तर नाही. आणि हा आहे नदीचे वळण. जेव्हा भौगोलिक प्रभावामुळे नदी वळण घेत पुढे जाते तेव्हा त्या वळणाला नदीचे वळण असे म्हणतात. आणि या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक चिन्ह ज्या ठिकाणी काढलेलं आहे ते पर्याय क्रमांक 4 वळण हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते कारण भारतीय सैनिकांना 1857चा उठाव करण्यासाठी कारणीभूत ठरले? पर्याय क्रमांक 1 गाई व डुकराची चरबी असल्याचा संशय असलेल्या काडतुसांचा वापरास सुरुवात झाली. पर्याय क्रमांक 2 ब्रिटिश सैनिक व वरिष्ठांच्या तुलनेत भारतीय सैनिकांना मिळणारी अयोग्य वागणूक. पर्याय क्रमांक 3 ब्रिटिश वरिष्ठांकडून भारतीय सैनिकांना त्यांच्या धार्मिक बाबींवरून रोजच मिळणारी अपमानास्पद वागणूक. पर्याय क्रमांक 4 भारतीय सैनिकांना आपण ब्रिटिश सैनिकांना संख्येने कितीतरी अधिक आहोत अशी झालेली जाणीव. या ठिकाणी या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या इयत्ता 8वीच्या इतिहासातील 4थ्या प्रकरण 1857चा स्वातंत्र्य लढा यातील तत्कालीन कारण हा पाठ्यांश मदत करू शकतो. यामध्ये असे म्हटलेले आहे की ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफील्ड बंदुका दिल्या. त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली. त्या काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे. या आवरणाला गाईची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी चहूकडे पसरली. यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या व सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. जसे की आपण या पाठ्यांशामध्ये वाचलं आहे त्या पद्धतीने प्रश्न क्रमांक 8चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गाई व डुकराची चरबी असल्याचा संशय असलेल्या काडतुसांचा वापरास सुरुवात. मित्रांनो, आपण 9व्या प्रश्नाकडे आता आलेलो आहोत आणि 9वा प्रश्न आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर एक 10 वर्षांचा मुलगा काम करत आहे. दैनंदिन जीवनाशी संबंधित असणारा हा प्रश्न आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर एक 10 वर्षांचा मुलगा काम करत आहे.
भारतीय संविधानाने दिलेल्या कोणत्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन या परिस्थितीमध्ये झाले? या ठिकाणी 4 पर्याय आहेत: समानतेचा हक्क, शिक्षणाचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क. आपण मागच्या इयत्तेमध्ये म्हणजे इयत्ता 7वीला नागरिकशास्त्राच्या 4थ्या प्रकरण होतं मूलभूत हक्क भाग 1. यामध्ये शोषणाविरुद्धचा हक्क यामध्ये आपण पाहिलेलं आहे की 14 वर्षाखालील बालकांना कामाच्या ठिकाणावर ठेवण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. बालकामगार रोखण्यासाठी विविध कायदे अस्तित्वात आलेले आहेत. हे कायदेसुद्धा संविधानातील शोषणाविरुद्धच्या हक्काच्या करिता निर्माण करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 9चे योग्य उत्तर आहे शोषणाविरुद्धचा हक्क. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणती संस्था कायदे निर्मिती करण्याचे काम करते? पर्याय क्रमांक 1 फक्त लोकसभा, पर्याय क्रमांक 2 फक्त राज्यसभा, पर्याय क्रमांक 3 संसद, पर्याय क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालय. या ठिकाणी कोणती संस्था कायदे निर्मिती करण्याचे काम करते या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी इयत्ता 8वीच्या आपल्या नागरिकशास्त्र विषयाच्या प्रकरण 2 भारतीय संसद यातील संसद कायदे कसे तयार करते हा पाठ्यांश पहा. या पाठ्यांशामध्ये स्पष्ट केलेलं आहे की आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. बघा, या ठिकाणी शब्दरचना केलेली आहे की आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. जर याच वाक्यावर असा प्रश्न विचारला असता आपल्या देशात कोणाला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला आहे, तर उत्तर संसद हे देणं आपल्याला सोपं गेलं असतं. मात्र या पाठ्यांशाचा जो आकलन होऊन त्या आकलनावर आधारित प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती संस्था कायदे निर्मिती करण्याचे काम करते, त्यामुळे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 संसद हे योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतामध्ये स्थानिक शासनाकडून स्वच्छता का पुरवली जाते? पर्याय क्रमांक 1 भारतीय संविधानामध्ये असलेल्या जगण्याच्या हक्काचा तो भाग आहे. पर्याय क्रमांक 2 स्थानिक शासनाला दुसरे कोणतेही काम नाही. पर्याय क्रमांक 3 भारतीय कायदा खाजगी क्षेत्राला हे काम करण्याची परवानगी देत नाही. पर्याय क्रमांक 4 लोकांना ही कृती स्वतःला करता येत नाही. या ठिकाणी आपल्याला इयत्ता 8वीच्या नागरिकशास्त्र विषयातील आपले स्थानिक शासन हा पाठ्यांश हा भाग मदत करू शकतो. मित्रांनो, जसे की आपण पाहतो, जर आपण महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहत असाल तर आपल्या सार्वजनिक रस्त्यांची स्वच्छता ही महानगरपालिका करते. आपण ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये राहत असाल तर आपल्या सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ही ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. त्यामुळे स्थानिक शासनाकडून ही जी स्वच्छता पुरविली जाते हा पहिला भाग आहे. भारतीय संविधानामध्ये असलेल्या जगण्याचा हक्काचा तो भाग आहे. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी अशी आहे, एक निर्णय असा आहे की अस्वच्छतेच्या ठिकाणी व्यक्ती मनुष्य स्वस्थपणे जगू शकत नाही. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता हा जगण्याच्या हक्काचा भाग आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 11चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12. समजा तुमच्या जिल्ह्यातील लोकांना एक नवीन शाळा त्यांच्या भागात हवी आहे. परवानगी देण्यासाठी सक्षम प्राधिकारी कोण आहे? हा प्रश्न आपण पाठ्यपुस्तकातून प्राप्त केलेल्या ज्ञानाचे आकलन, विश्लेषण, अर्थनिर्वचन या पद्धतीने विविध भागांशी संबंधित आहे. सोबतच उपयोजनात्मक प्रश्न आहे. जर आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये एक नवीन शाळा करायची असेल तर परवानगी कोण देईल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि पर्याय आहेत उच्च न्यायालय, पर्याय क्रमांक 2 फक्त केंद्र शासन, पर्याय क्रमांक 3 फक्त राज्य शासन, पर्याय क्रमांक 4 राज्य व केंद्र शासन दोन्हीही. याची योग्य उत्तर मित्रांनो केंद्र व राज्य शासन दोन्हीही हे आहे. कारण संविधानाने
केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांची, जबाबदाऱ्यांची, विषयांची वाटणी केलेली आहे. त्यामध्ये जे विषय केंद्राकडे सोपविण्यात आले आहे त्या यादीला केंद्रसूची असे म्हणतात. जे विषय, ज्या जबाबदाऱ्या राज्य शासनाकडे सोपवण्यात आलेल्या आहेत त्या सूचीला राज्यसूची असे म्हणतात. आणि जे विषय केंद्र आणि राज्य दोघांकडेही सामायिक पद्धतीने देण्यात आलेले आहेत त्या विषयांची जी सूची आहे, यादी आहे, त्याला समवर्ती सूची असे म्हणतात. आणि भारतीय संविधानाप्रमाणे शिक्षण हा समवर्ती सूचीचा भाग असल्यामुळे या ठिकाणी प्रश्न 12चे योग्य उत्तर क्रमांक 4 हे आहे. पुढे प्रश्न 13वा. खाली दिलेल्या नकाशाचा अकबर व औरंगजेब शासनकाळातील अशी स्थळे दर्शवितो ज्यांनी मुघल सत्तेचा काही भाग व्यापला होता. नकाशाचे निरीक्षण करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये डाव्या हाताचाच नकाशा देण्यात आला होता आणि प्रश्न विचारलेला होता, चित्तोड व अंबर सध्याच्या कोणत्या भारतीय राज्यांमध्ये स्थित आहे. मित्रांनो, आपल्या स्पष्टतेसाठी त्या ठिकाणी मी अंबर आणि चित्तोड या 2 ठिकाणांना हायलाईट केलेलं आहे. या प्रश्नामध्ये ऐतिहासिक नकाशाचा वर्तमान भारतीय राजकीय नकाशाशी संबंध जोडण्यात आलेला आहे आणि चित्तोड आणि अंबर सध्याच्या कोणत्या भारतीय राज्यांमध्ये स्थित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय आहेत गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान. या उत्तरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला सध्याच्या राजकीय नकाशाची मदत घ्यावी लागेल, किंबहुना आपल्याला तो ज्ञात असणे अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने आपण सध्याच्या भारताच्या राजकीय नकाशामध्ये पाहू शकता, या ठिकाणी चित्तोड आणि अंबर नकाशामध्ये लिहिलेले नाही, मात्र त्या नकाशातील हे 2 ठिकाणे राजस्थान राज्यामध्ये आलेली आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजस्थान. इतिहासामध्ये प्राप्त होणाऱ्या माहितीचा वर्तमानाशी संबंध जोडणारा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. समजा तुमच्या वर्गासाठी तुम्हाला 2000 पेन खरेदी करण्याची इच्छा आहे. खालीलपैकी कोणत्या दुकानामध्ये जाण्यास तुम्ही प्राधान्य द्याल? 2000 पेन खरेदी करायची जर आहेत तर खालीलपैकी कोणत्या दुकानामध्ये तुम्ही जाण्यास प्राधान्य द्याल? पर्याय क्रमांक 1 घाऊक स्टेशनरी दुकान, 2 आठवडे बाजारातील दुकान, 3 किरकोळ स्टेशनरी दुकान, 4 रस्त्यावरील दुकान. ज्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर पेन विकत घ्यायचे असल्यामुळे आपण छोट्या दुकानातून, किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानातून घेण्यापेक्षा अशा प्रसंगी आपण घाऊक स्टेशनरी दुकान, ज्याला बऱ्याच ठिकाणी होलसेल दुकान असा सुद्धा संबोध वापरला जातो, त्या दुकानात जाऊन आपण ते विकत घेणार. म्हणून प्रश्न क्रमांक 14ची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या चित्रामध्ये मुखाच्छादन अर्थात मास्क लावण्याची योग्य पद्धत दर्शविलेली आहे? आता या ठिकाणी 4 चित्र काढलेले आहेत. पहिल्या चित्रामध्ये मुखाच्छादन मास्क लावलेल्या व्यक्तीने मास्क तर लावलेला आहे, मात्र नाक त्याचे उघडे आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये नाक झाकलेला आहे, मात्र खालच्या ओठाचा काही भाग उघडा असण्याची शक्यता आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसतोय की या व्यक्तीने मास्क कानामध्ये अटकवलेला आहे आणि मास्क हनोटीवर घेतलेला आहे. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने मास्क नाक तोंड पूर्ण झाकेल या पद्धतीने लावलेला आहे. जसं की आपल्या सगळ्यांना आता चांगल्या प्रकारे परिचित झालेला आहे, माहिती झालेलं आहे की कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी नाक आणि तोंड यांवर मास्क व्यवस्थित लावणे आवश्यक आहे. आणि म्हणून प्रश्न क्रमांक 15चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो,
आपण या यूट्यूब सत्रामध्ये न्यास परीक्षेचा परिचय करून घेतला, उत्तर नोंदवण्याची कार्यपद्धती समजून घेतली व सामाजिक शास्त्र विषयाच्या प्रश्नांचे विश्लेषण समजून घेतले आहे. आपण या सत्राचा लाभ घेतला याकरिता मी आपले तसेच ही सुविधा आपल्यापर्यंत पोहोचविणारे आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक व सन्माननीय शिक्षक यांचे आभार मानतो. या आयोजनामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावतीच्या सोबतच जिल्हा शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावती तसेच माध्यमिक मुख्याध्यापक संघ अमरावती यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यांचेही मी आभार मानतो. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावतीचे माननीय प्राचार्य तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती यांचे व्यक्तिशः आभार मानून लवकरच पुढील प्रश्नसंचाच्या विश्लेषणाकरिता पुढच्या यूट्यूब ऑनलाईन सेशनमध्ये आपण भेटूया हा विश्वास देतो. राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण जे 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे याकरिता आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.